आजच्या मध्ये आपण इंटरनेट हा चॅप्टर बघणार आहोत. इंटरनेट म्हणजे काय? इंटरनेट काम कसं करतं? सर्व्हिस प्रोव्हायडर्स कोणकोणते? युजेस ऑफ इंटरनेट, ब्राउझर म्हणजे काय? URL म्हणजे काय? हे सगळं आपण या लेक्चरमध्ये बघणार आहोत. इंटरनेट इंटरनेट हे जगातलं सगळ्यात मोठं नेटवर्क, जे छोट्या नेटवर्क्सना जोडून जातं, मोठा नेटवर्क जो येतो तो तेच म्हणजे इंटरनेट. इंटरनेट हा जगातला सगळ्यात मोठा नेटवर्क आहे. आता हे इंटरनेट आलं कुठून? तर आपल्यासमोर आलं ते 1969 मध्ये ॲप्रानेट नावाच्या कंपनीने सुरुवात केली. ॲप्रानेट ॲडव्हान्स रिसर्च प्रोजेक्ट एजन्सी नेटवर्क यांनी हा शोधलं, लोकांसमोर आणलं. तेव्हापासून इंटरनेट आपल्यात वापरात आहे. सध्या इंटरनेटशिवाय काही कामच होत नाहीये. इंटरनेटमुळं सगळे जे वेब सर्व्हर्स आहेत ते एकमेकांना जोडले गेले आहेत. मग इंटरनेट वेगळा आणि वेब वेगळं, ह्या दोन्ही गोष्टी वेगवेगळ्या आहेत. इंटरनेट ज्याच्या थ्रू आपण वेबसाईटला कनेक्ट होतो आणि वेब म्हणजे ज्या वेबसाईटना आपण व्हिजिट देतो, ते म्हणजे वेब. आणि इंटरनेट हे वेब ओपन करण्यासाठी जे कनेक्शन लागतं, नेट लागतं, ते म्हणजे इंटरनेट. त्यामुळं इंटरनेट वेगळं आणि वेब वेगळी, ह्या दोन्ही कन्सेप्ट वेगवेगळ्या आहेत. मग आता इंटरनेट हा कसा आपल्या समोरला येतो, डायरेक्टली नेटवर्क कसं वापरतो? तर इंटरनेट वायर थ्रू, केबल थ्रू, सॅटेलाइट थ्रू, वायफाय आपण वापरतोय आता. हेच अशा पद्धतीने आपण हे नेटवर्क डायरेक्ट वापरतोय. आणि वेब हे इंटरनेटवरती उपलब्ध असणारं स्वतःशी आपल्याला कनेक्ट करून देतो. मल्टीमीडिया इंटरफेस आहे. जसं की आपण वेगवेगळ्या वेबसाईटना व्हिजिट देतो. हे मल्टीमीडिया इंटरफेसच आहे. पण इंटरनेटचा वापर करून, इंटरनेट जर बंद असेल तर आपल्याला ह्या वेबसाईटशी कनेक्टच करता येणार नाही. त्यामुळे इंटरनेट हा माध्यम आहे. आता इंटरनेट हा वर्क कसा करतो? बघा, इंटरनेटसाठी आपल्याला मॉडेम घ्यावं लागतं. त्याच्यानंतर राउटर्स येतात. हे राउटर्स सगळ्या कॉम्प्युटर्सला वायर थ्रू कनेक्ट होतात, लॅन केबल थ्रू कनेक्ट होतात आणि मग आपल्याला इंटरनेट वापरात मिळतो. मग हे इंटरनेट ची सर्व्हिस देणार कोण आपल्याला? तर कोण असतील हे? इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर्स, ISP, इंटरनेट सर्व्हिस प्रोव्हायडर. पुरवठादार व्यक्ती असतात, जे आपल्याला इंटरनेटशी कनेक्ट करून देतात. जसं आपण पूर्वी BSNLचे कनेक्शन्स घ्यायचो. आता BSNL शिवाय आता आपण एका सिम कार्डवरती पण आपलं कनेक्शन घेतोय. राउटर्स मिळतात एअरटेलचे किंवा BSNLचे सुद्धा राउटर्स आहेत. ते जर आपण घरी लावलं तर आपल्याला नेट भेटतं. आणि आपल्या मोबाईलमध्ये तर आहेच. आपण जिओ वापरतो, एअरटेल वापरतो. हे सर्व्हिस प्रोव्हायडर्सच आहेत. ते सर्व्हिस देतात आहे आपल्याला. आपण त्याचे पैसे पेड करतो. त्यामुळेच ते आपल्याला एक मंथली किंवा इयरली आपल्याला जे काही पॅक हवे असेल ते आपण घेतो. मग हे कोण पुरवतं आपल्याला? तर हे ठेकेदार असतात, पुरवठादार असतात. तर हे इंटरनेटची सर्व्हिस प्रोव्हाईड करतात. त्यामुळेच आपण आता सगळ्या वेबसाईट किंवा WhatsApp जे काही कम्युनिकेशन होतं ऑनलाईन, ते आपण करू शकतो इंटरनेटमुळे. आता इंटरनेटचा वापर कुठे-कुठे होतो आणि कसा-कसा होतो हे तर सगळ्यांनाच माहिती आहे. तरी पण आपण बघूयात. कम्युनिकेशनसाठी तर वापरतोच आपण. ईमेल करतो, WhatsApp मेसेजेस करतो. असे जे काही कम्युनिकेशनचे माध्यम असतील, Facebook आहे, Twitter आहे, हे सगळे कम्युनिकेशन सोशल मीडिया कम्युनिकेशनसाठी वापरतो आपण. शॉपिंगसाठी बऱ्याच वेबसाईट आहेत. तर आता शॉपिंगसाठी इंटरनेटच्या भाषेत शॉपिंगला ई-कॉमर्स असं म्हटलं जाईल. इंटरनेटवरती तुम्ही साधा पेन जरी खरेदी केला, तर त्याला ई-कॉमर्स असं म्हटलं जाईल. म्हणजेच इंटरनेटद्वारे म्हणजे डिजिटली तुम्ही जे काही खरेदी कराल किंवा विक्री कराल, त्या सगळ्या शॉपिंगमध्ये मोडल्या जातात. म्हणून ई-शॉपिंग न म्हणता याला ई-कॉमर्स असं म्हटलं जातं. त्याच्यानंतर वापर आहे सर्चिंग. आजकाल आपण काहीही माहिती सर्च करायचं म्हटलं, की Googleकडे जातो. Googleला विचारतो काही माहिती आपल्याला शोधायची असेल. तर हे सगळे सर्च इंजिन आहेत. Google हा सगळ्यात मेनली वापरला जाणारा सर्च इंजिन आहे. त्याच्यानंतर Yahoo आहे, Alta Vista आहे, Bing आहे. यासारख्या सर्च इंजिन्स असतात, जिथे आपण फक्त सर्चिंगच करतो. बघा, Gmailवरती जाऊन आपण काही शोध घेत नाही. आपले ईमेल आले तरच त्याच्यावरती जाऊन शोधतो. पण एखादं काहीतरी महत्त्वाची इन्फॉर्मेशन जर शोधायची असेल, तर आपण Googleलाच सर्च करतो. Google, Yahoo, Alta Vista, Bing ह्या सर्च इंजिन्स आहेत. हे सर्चसाठी फार जास्त प्रमाणात वापरले जातात. आपण आता Amazonसाठी सर्च म्हणून वापरतो का? नाही. Amazonवरती आपण शॉपिंगसाठी वापरतो. तर तो ई-कॉमर्सचा प्लॅटफॉर्म आहे. तसंच Google हा सर्चसाठी अवेलेबल असतो. त्याला सर्च इंजिन असं म्हणतात. त्याच्यानंतर एज्युकेशनसाठी वेगळ्या वेबसाईट्स आहेत, ज्याच्याने आपण ई-लर्निंग घेऊ शकतो. ई म्हणजे इलेक्ट्रॉनिक. इलेक्ट्रॉनिक म्हणजे डिजिटल माध्यम आहे, त्यामुळे ई असं लागलेलं गेलंय. ई-कॉमर्स, ई-लर्निंग
त्याच्यानंतर एंटरटेनमेंट म्हणून सुद्धा आपण बघतो. बऱ्याच वेबसाईट आहेत. मूव्हीज बघतो, वेब सीरीज बघतो. ह्या एंटरटेनमेंट म्हणून वापरतो. म्हणजे अशा बऱ्याच गोष्टींसाठी आपण इंटरनेट वापरतोय. पुढे बघूयात आपण ब्राउझर्स. मग आता आपण जे काही वेबसाईटला व्हिजिट देतो, मग ते कशा थ्रू जायचं? जसं आपण एखादा बायोडाटा टाइप करायचा म्हणला, की वर्ड ओपन करतो. चित्र ओपन करायचं म्हणलं, की पेंट ओपन करतो. मग एखाद्या वेबसाईटला व्हिजिट द्यायचा. आता मला Amazonवरती काहीतरी खरेदी करायचंय किंवा मला एखादी माहिती ओपन करायची. मी ती कुठल्या माध्यमातून करेन? किंवा तर त्याच्यासाठी ब्राउझर्स वापरले जातात. जे काही ॲप्लिकेशन आपण इंटरनेट बघण्यासाठी किंवा त्या इंटरनेट वेब पेजेस बघण्यासाठी किंवा त्या वेबसाईटला व्हिजिट देण्यासाठी वापरतो, ते म्हणजेच ब्राउझर्स. सध्या आपल्याकडे Google Chrome अवेलेबल आहे. सगळ्यांच्याच मोबाईलमध्ये आहे. सगळ्यांच्या डेस्कटॉपवरती आहे, लॅपटॉपवरती आहे. ही Google Chrome हा ब्राउझर आहे. हा एक ॲप्लिकेशन आहे. कशासाठी? तर इंटरनेटवरच्या वेब पेजेसना व्हिजिट देण्यासाठी आपण काय वापरतो? तर Google Chrome वापरतो. बघा वर्डवरती जाऊन आपण कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट देत नाही किंवा पेंटमध्ये, Photoshopमध्ये जाऊन कुठल्याही वेबसाईटला व्हिजिट देत नाही. आपण Google Chrome ओपन करतो. Gmail जरी ओपन करायचा म्हटलं तरी आपलं Google एवढंच की Gmailचा ॲप आपल्याला वेगळा प्रोव्हाईड केलाय, पण हे सगळे ब्राउझर्सच आहेत. पण Gmailला ब्राउझर म्हणता येणार नाही. Google Chrome हा ब्राउझर आहे. आपण त्या URLला व्हिजिट देऊन आपण त्या वेबसाईटला जातो. असेच ब्राउझर्स कुठले-कुठले आहेत? सगळ्यात फेमस असलेला आता सध्याचा तर Google Chrome आहे. त्याच्यानंतर Mozilla Firefox हा देखील एक ब्राउझरचाच प्रकार आहे. Microsoft Edge हा पण ब्राउझर आहे. Opera, UC ब्राउझर, सगळ्यात सुरुवातीला इंटरनेट एक्सप्लोरर नावाचा एक ब्राउझर होता. पण आता सध्या जास्ती करून Google Chrome हा जास्त प्रमाणात वापरला जाणारा ब्राउझर आहे. हा एक इंटरनेटसाठी वापरला जाणारा प्रोग्राम म्हणता येईल, ॲप्लिकेशन म्हणता येईल. वेब पेजेस पाहण्यासाठी मदत करणारा जो प्रोग्राम असतो तो म्हणजे ब्राउझर. ब्राउझरमुळे आपण इंटरनेट आणि वेब डॉक्युमेंट्सला इंटरफेस मिळतो आपल्याला. त्याच्यानंतर एखाद्या वेबसाईटवरती जाऊन मग आपण माहिती शोधू शकतो. एखाद्या वेबसाईटवरून दुसऱ्या वेबसाईटला जाता येतं. तर हे कशा थ्रू साध्य होतं? तर ब्राउझर्समुळे. लक्षात घ्या ब्राउझर्स कुठले-कुठले आहेत? Google Chrome, Mozilla Firefox, Microsoft Edge, Opera, UC ब्राउझर, त्याच्यानंतर इंटरनेट एक्सप्लोरर हे ब्राउझरचे उदाहरणं आहेत. त्याच्यानंतर आता एखाद्या ब्राउझरला कनेक्ट कसं करायचं? तर ज्या वेबसाईटला व्हिजिट करायची आहे, त्या लोकेशनला जाण्यासाठी त्याचा ॲड्रेस महत्त्वाचा आहे. जसं आपल्याला एखाद्या व्यक्तीला पत्र पाठवायचं असतं, तर त्या व्यक्तीचा ॲड्रेस महत्त्वाचा असतो. तसंच एखाद्या ब्राउझरला व्हिजिट द्यायचं असेल किंवा एखाद्या वेब पेजला जर व्हिजिट द्यायचं असेल, तर त्याचा ॲड्रेस असणं गरजेचं आहे. ह्या ॲड्रेसला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर्स म्हणजेच URL असं म्हणतात. त्या लोकेशनचा ॲड्रेस. एखाद्या लोकेशनचा ॲड्रेस आपल्याला माहिती नसेल, समजा Flipkart वेबसाईट ओपन करायची माहिती नसेल, Googleला सर्च केलं Flipkart, तर पहिलीच लिंक येते Flipkartची. तिथं आपण क्लिक करून त्या लोकेशनला जाऊ शकतो. त्या लोकेशनला बरोबर आपण पोहोचतो. मग त्या लोकेशनचाच ॲड्रेस म्हणजेच URL कनेक्ट होण्यासाठी आपल्याला त्याचं लोकेशन महत्त्वाचं आहे किंवा ॲड्रेस घेणं गरजेचं आहे. जसं आपण टाकतो www.amazon.com, www.google.com, तर हे सगळे ॲड्रेस आहेत. एखाद्या वेबसाईट आपल्याला समजा एखाद्या बोर्डच्या वेबसाईटला व्हिजिट द्यायचं आहे, www.maharashtra.gov.in, तर हा पूर्ण एक ॲड्रेस आहे. या ॲड्रेसला युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर म्हणजे त्या लोकेशनचा ॲड्रेस. आता ह्या URLचे 2 पार्ट्स आहेत. एखाद्या वेबसाईटचं जे नाव असतं ते त्याच्या डोमेन नेमनी हे धरलं जातं. मग आता ह्या डोमेनचे 3 पार्ट पडतात. एक म्हणजे प्रोटोकॉल, डोमेन नेम आणि डोमेन कोड. मग तो कसा-कसा आहे तो बघूयात. प्रोटोकॉल सगळ्यात सुरुवातीचं दिसतंय तुम्हाला HTTP// हा एक प्रोटोकॉल आहे. हा एक नियम आहे. हा ऑटोमॅटिक फॉरवर्ड होतो. आपल्याला HTTP टाकायची गरज लागत नाही. पण पुढे जो ॲड्रेस आहे बघा www 3 वेळा आहे. नंतर डॉट आहे. www याचा अर्थ वर्ल्ड वाईड वेब. त्याच्यानंतर नेहमी कंपल्सरी डॉट असतो, कॉमा नसतो. त्याच्यानंतर bharat-it.org.in हा त्या वेबसाईटचा त्या वेबसाईटचं नाव आहे. जसं की आपल्याला google.com असं हा नेम आहे, तो डोमेन नेम आहे. याच्यावरनं लगेच लक्षात येतं की ती वेबसाईट कुठली आहे. तर वेबसाईट कुठली आहे हे कसं लक्षात येतं? तर सगळ्यात लास्टचा जो पार्ट असतो तो डोमेन कोड असतो. बघा .org लिहिलेलं आहे. कुठल्या वेबसाईटला जर तुम्हाला लक्षात आलं असेल तर शेवटी .com असतं. .org आहे आता सध्याच्या वेबसाईटला. कुठल्या वेबसाईटला .gov.in असतं.
कुठल्या कुठल्या वेबसाईटला .edu असतं. तर हे डोमेन कोड्सवरून सुद्धा वेबसाईटचा ॲड्रेस लक्षात येतो. तर आता .com म्हणजे काय? .com हा एका कमर्शियल वेबसाईटचा ॲड्रेस असतो. जसं की Flipkartला .org कधीच नसणार आहे. का? तर Flipkart ही कमर्शियल वेबसाईट आहे. व्यवसाय करतात ते लोकं. त्यामुळं Google, Flipkart ज्या काही व्यावसायिक कमर्शियल आहेत, व्यवसाय करण्यासाठीच ती वेबसाईट वापरली जाते. त्यामुळे ते लोकं .com हा कोड असतो त्या डोमेन नेमच्या नंतर किंवा त्या ॲड्रेसच्या लास्टला. त्याच्यानंतर .net ही नेटवर्किंगची वेबसाईट असते. त्याच्यानंतर .org ही ऑर्गनायझेशनल वेबसाईट असते. .gov नावातच उल्लेख आहे, गव्हर्नमेंटची वेबसाईट असते. गव्हर्नमेंटच्या वेबसाईटच्या पाठीमागं नेहमी लक्षात घ्या .gov, .in असंच असतं. ते कधीही .com असं लावत नाहीत. त्याच्यानंतर .edu याचा अर्थ लगेच लक्षात घ्यायचा की ही एज्युकेशनल वेबसाईट आहे. एखाद्या वेबसाईटच्या पाठीमागे जर असेल .edu तर लगेच लक्षात घ्यायचं की ही एज्युकेशनल वेबसाईट आहे. .gov जर दिसलं सगळ्यात लास्टला तर लक्षात घ्यायचं की ही गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. .com आलं तर .comचा अर्थ आहे कमर्शियल वेबसाईट असतात. येते लक्षात. हा पूर्ण एखाद्या वेबसाईटचा ॲड्रेस असल्यासारखं आहे. याच ॲड्रेसला URL असं म्हणतात. ह्या URLचे 3 पार्ट, एक म्हणजे प्रोटोकॉल, नियमांचा संच, www असं 3 वेळा लिहिलेलं असतं. वर्ल्ड वाईड वेब हे 3 वेळा असतं. त्याच्यानंतर त्या वेबसाईटचा ॲड्रेस असतो आणि सगळ्यात लास्टला .org, .com, .gov, .edu असे कोड्स असतात. आपण आता एखाद्या वेबसाईटला व्हिजिट देऊयात. एखाद्या वेबसाईटचा ॲड्रेस टाकते. जसं की सरकारची वेबसाईट आहे www. किंवा नाही टाकायचं असेल तर डायरेक्ट आपले सरकार आपण व्हिजिट देऊयात. हे जे मी टाकतीये, हा जो ॲड्रेस टाकते URL, आता मी Google Chrome ओपन केलेलं आहे. प्रत्येक ब्राउझरला एक बार असतो. याला ॲड्रेस बार असं म्हणतात. ह्या ॲड्रेस बारवरती त्या वेबसाईटचा ॲड्रेस टाकायचा. जसं की आता मला माहितीच नाहीये आपल्या सरकारची वेबसाईटचा ॲड्रेस काय? मी आपले सरकार टाकते. जी काही खाली लिस्ट येईल त्याला क्लिक करते. Google आपल्याला ती वेबसाईट पहिल्याच याच्यामध्ये तो देतो. जी काही वेबसाईट असेल त्याला क्लिक करा. ही वेबसाईट शक्यतो सगळ्या प्रकारचे सर्टिफिकेट्स, डोमिसाईल, इन्कम सर्टिफिकेट काढण्यासाठी वापरली जाते. बघा या वेबसाईटचा ॲड्रेस आपले सरकार .महाऑनलाईन.gov.in आहे. म्हणजेच ही सरकारची गव्हर्नमेंटची वेबसाईट आहे. या वेबसाईटला तुम्ही काही माहिती सर्च करता येत नाही. इन केस तुम्हाला तुमचे लॉगिन आयडी वापरून नवीन क्रिएट करून कुठलं जर सर्टिफिकेट काढायचं असेल तर काढू शकता. लॉगिन करून नवीन रजिस्टर करू शकता तुमच्या नावाने, ट्रॅक करू शकता. असं एकानंतर एकाला क्लिक केलं की तो पेज परत पुढचा ओपन होतो आपल्यासमोर. आपण एखादं लॉगिन केलं तर आता याच्यानंतर त्याच्या नेक्स्ट पेज ओपन होतंय. आपण स्टेप बाय स्टेप एकेका लोकेशनला जात आहोत. पण मेन वेबसाईटला व्हिजिट दिल्यानंतर मग आपण पुढे जाऊ शकतो. असंच वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट द्यायचं असेल तर पुन्हा न्यू टॅब ओपन करा. दुसऱ्या एखाद्या वेबसाईटला जायचं असेल तिथे वरती टाइप करा. आता मला माझी नोकरी असं सर्च करायचं. मी माझी नोकरी या वेबसाईटवरती जाते. नोकरी कुठल्या निघाल्यात का? नाही जॉब्सचे अलर्ट्स बघायचे आहेत का? ते आपण शोधू शकतो. अशा पद्धतीने आपण वेगवेगळ्या वेबसाईटला व्हिजिट देऊ शकतो. ॲड्रेस बारवरती त्या लोकेशनचा ॲड्रेस टाकला किंवा त्याचा URL टाकला तर आपण त्या वेबसाईटला जातो. मग आपण हवी ती परत पुढची इन्फॉर्मेशन घेऊ शकतो. नसेल माहिती तर सरळ Googleला तुम्ही शोधू शकता. Googleचा एक सर्च बॉक्स असतो. कीवर्ड्स तुम्ही टाकले त्या रिलेटेड तर तो तुम्हाला लगेच शोधून देईल त्या स्पेसिफिक तुम्ही जी काही इन्फॉर्मेशन सर्च करत आहात त्या. अशा वेगवेगळी माहिती तो Google आपल्याला लिस्टद्वारे देतो. आपल्याला कुठल्या वेबसाईटला जायचं आहे त्या वेबसाईटला आपण जाऊ शकतो.